हॅलो एव्हरीवन, कसे सर्व? आय होप तुम्ही सर्व मजेतच असणार आहेत. तर आजचा ब्लॉग आपला खूप मस्त होणार आहे, खूप एन्जॉय करणार आहोत आम्ही. आता रात्रीचे वाजलेले आहेत 11 आणि आम्ही निघालेलो आहोत आमचे देव घेऊन जेजुरीला जाण्यासाठी. सो तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि आपला ब्लॉग एन्जॉय करा. चला, आता सर्व खाली निघालेली आहेत आणि मी पण जाते आणि तुम्हाला सर्व दाखवते. सदानंदाचा एलकोट जय मल्हार. सदानंदाचा एलकोट जय मल्हार. एलकोट जय मल्हार. सदानंदाचा एलकोट सदानंदाचा एलकोट जय मल्हार. सदानंदाचा एलकोट सदानंदाचा एलकोट जय मल्हार. सदानंदाचा एलकोट सदानंदाचा एलकोट जय मल्हार. देव का देव नेले ना ते गाडी हो, मग त्यावेळेस आम्हाला सांगतो ना. तर आता फायनली आम्ही निघालेलो आहोत जेजुरीला जाण्यासाठी. आणि आता मी काही रस्त्यामध्ये वाटला तर शूट करेन, नाही तर डायरेक्ट सकाळी आपण जेजुरीला जाऊन भेटूया. कपडे चेंज करायला कुठे होता? आई तिकडून द्या बघ, मग थंडी लागते. आपण तो काय बुडी मारूया. आता बुडी मारली. आई इथून एलकोट एलकोट. आपको दुआ पड़ते हैं. चिखल चिखल. ओ जा तुमचा
एलकोड एलकोड दीदी कुठं आले तू? थंडी वाजते का? इचे लावा इचे दीदी वरती हर महादेव जिंदावन मोरया अंबाबाई जावरे उदय भैरव माझे धान वले नेरा घोडा भवमे तोडा डोंगरे करगुडा बेंबी हिरा अंगावरच्या सदाईला व्हायचं सुंदरी आरती करी देववाळी नाना परी बोबऱ्याचा तुकडा बकराचा वडका आनंदाचा खंडेराव महाराज की आरती करा पाया पडा आपापल्या विचार टाका देवा पुढे बाप्पांना आपापल्या विचार टाका काय देवाला टाका नाही नाही पायावर बाय पायावर किती लावते घे किती लाव पहिले माझे आले लाव ये अच्छा अच्छा ये बाय ये आता ये मस्त
कपडा ठेवतो. बांधू नको तसंच गुंडून घे ना. घरी करून ठेवा तो नाही. चप्पल काढा. चप्पल घे रे हिरोनी. चप्पल माझी घे. चप्पल घे हिरोनी. माझी कशी लावले बाय. आईला लावले का? चलो ओके. लावा. आता नदीवर ना आम्ही अशी आंघोळ करून निघालेलो. तर रूमवरती जाऊन चेंज करून मग आम्ही निघणार आहोत जुन्या गडावरती जायला. चला पुढे मोकळे आता मागे नको. एलकोड पप्पा कसं वाटते? अच्छा वाटते. मजा येते मजा येते. थंड हवा. हवा बघा. बघा हवा. महाबळेश्वरला आलो आम्ही. एलकोड जय मल्हार. आता आम्ही पोचलो. थोडस एवढं बघता. गाईस आम्ही पोचलेलो होतो. फायनली तुम्हाला कसं वाटते? मस्त वाटते. पूर्ण चढलेलो. एलकोट जय मल्हार. तर आता जुन्या गडावरती आमचं दर्शन अभिषेक वगैरे झालेलं. आता आम्ही चाललो नव्या गडावर.
आरती करी जय भवानी कानाला परी खोबऱ्याचा बल्ला शिवाजी भंडोरकर ऑफिस संपर्क मागा निवृत्त कर्मचारी शिवाजी भंडोरकर भाविकांच्या सोयीनिमित्त जलद दर्शन पास चालू आहे. भाविकांनी याची नोंद घ्या. भाविकांच्या सोयीनिमित्त जलद दर्शन पास चालू आहे. भाविकांनी याची नोंद घ्या. तर ही आता आपली कालभैरवाची मूर्ती आहे. आपण हिची पूजा करून इकडनं आपल्या घरी घेऊन जाणार आहोत. थोड़ा आपले भैरवा टाका बाकी त्याच्यावर टाका येऊ का ओम नमः शिवाय. नाही तर आता आम्ही नाश्त्यासाठी थांबलोय. तुम्ही पण सर्वांनी घेतले तो वडापाव. मी तुम्हाला दाखवते माझा फेवरेट वडापावचा नाश्ता. तुमचा वडापाव. आणि मामी घेतले माझ्यासाठी टॅमॅटोचे चिप्स आणि मी पण घेतले टॅमॅटोचे चिप्स. आणि सिद्धीचं काय बघू वडापाव. आणि ते सगळे महाराष्ट्रात नको हिला मुलला ना पहिले तिचं तेच काम आहे. तर गाईज आपला शिवमल्हार प्रतिष्ठान आणि पाटील परिवार टेमघर यांचे देव भेटीला आपण कडेपठारावर घेऊन आलो होतो. आता आपले देव भेट देऊन झालेले आहेत आणि आता आपण चाललेलो आहोत नवीन गडावर. हो तुम्ही हा घ्या. अरे वाचव दीदी. इथे आता फक्त आणि फक्त 9:30 वाजले आणि ऊन बघा. ऊन असं वाटतं 1-2 वाजले दुपारचे. हवा पण मस्त आहे. काही वाटत नाही एवढं. तर आता तुम्हाला मी सांगायला तुम्हाला सांगण्याचं राहून गेलं. आता मी माझ्या सुरुवातीच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे की आपण आमच्या म्हणजे घरी आम्ही कालिका मंदिराचे काम चालू होते. ते सर्व मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर तिथे आपल्याला आता कालिका मातेची स्थापना करायची आहे. तर आम्ही मूर्ती वगैरे काल पंढरपूरवरून घेऊन आलो. मूर्ती गाडीमध्ये आहे. मूर्ती घेऊन येणं इम्पॉसिबल आहे. वरती 3.5 फुटाची मूर्ती आहे. खूप वजन आहे. कालभैरवाची मूर्ती आम्ही वरती घेऊन आलो होतो. ते तुम्ही बघितलंच. आणि
आता ती त्या मूर्तीची पूजा आम्ही गाडीजवळच पुजारी आणून करून घेणार आहोत. गाईस आम्ही 3 किलोमीटर चालून आता थोडीशी विश्रांती नवीन गडावर चाललेलं. हां 3 किलोमीटर आम्ही कंटिन्यू चालत होतो, कुठेच थांबलो नाही. आता इथे थोडी सावली इथे बसलो, थोडी विश्रांती घेतो. हां कसं आहे बरं आहे का? टेस्ट लिंबू कमी आहे. लिंबू भाजीला सांगितलं त्याने. आहे.